6 जुलै 2026 आज खूप चांगला दिवस आहे. कारण आज आंदोलन झालं. आज मोठ्या प्रमाणात आंदोलन झाले. छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन झाले. मला खूप कौतुकास्पद ही गोष्ट वाटती की आतापर्यंत आपल्याला वाटत होतं की आंदोलनं फक्त पुण्यातच होतात, तर नाही, वेगवेगळ्या ठिकाणी ऑल ओव्हर महाराष्ट्र आंदोलनं व्हायला लागलेत आणि विद्यार्थी यायला लागलेत. मला खूप चांगली गोष्ट आहे. एक लक्षात ठेवा, जर आपण विद्यार्थी सगळे एकत्र आलो तर आणि तरच MPSC परीक्षा जी ऑनलाईन डिक्लेअर केल्या ती ऑफलाईन होणार. हा लढा तुम्हाला जेवढा वाटतोय तेवढा सोपा नाही आहे. ह्याला आपल्याला भरपूर लढायला लागणार आहे. कारण एक लक्षात ठेवा, 1 जानेवारी 2026 दिवस आठवा, जेव्हा आपण रस्त्यावर उतरलेलो की कंबाईनची परीक्षा, की एज वाढवा, मुद्दा बरोबर होता, सगळं बरोबर होतं. जरांगे पाटील साहेब पण आलेले, तरी पण आंदोलन आपलं काही सक्सीड झालं नाही. 4 जानेवारीला एक्झाम झाली. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की सरकार खूप जास्त हट्टी आहे. सरकार ट्राय करणार आपल्याला दाबायला, आपलं वेळ काढून न्यायला, पण आपल्याला असं थांबून चालणार नाही. आजच्या आंदोलनाबद्दल आपण बोलूया आणि नंतर बाकीच्या आंदोलनाबद्दल पण बोलूया. आज आंदोलन झालंय इकडं छत्रपती संभाजीनगरमध्ये 6 जुलै 2026. आंदोलनाचं सगळं हे झालेलं, परमिशन मागितलेली, विद्यार्थी आलेले. आता तुम्ही बघू शकताय इथं, बघा किती पोलीस आहेत आणि आर्मी मॅन पण म्हणजे आर्मीच्या युनिफॉर्ममध्ये आहेत आय गेस. पण पोलीस किती आहेत तुम्ही विचार करा. इतके पोलीस, इतकी बॅरिगेड. प्रत्येकाला बघून वाटेल की काहीतरी Z+ सिक्युरिटी आहे, कुठल्या तर टेररिस्टला आणणार आहेत, कुठल्या तर देशद्रोह्याला आणणार आहेत. पण हे साधं एक छोटंसं MPSCच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन होतं. एक लक्षात ठेवा, 5 वर्ष झालं, मी गेली 5 वर्ष झालं आंदोलन करतोय. एकही आंदोलन आपलं आक्रमक झालं नाहीये. एकदाही असं झालं नाही की लाठीचार्ज झालाय. म्हणजे लक्षात ठेवा की MPSCचा हा प्रत्येक विद्यार्थी वैचारिक आहे. जो स्पर्धा परीक्षेला येतो त्याला एक बुद्धी आहे, त्याला विचार आहेत, आणि तो उगाचच कोणी उकसवलं तरी उकसवत नाही. तरी पण इतका चांगला बॅकग्राऊंड असून पण इतका पोलीस बंदोबस्त केलेला, म्हणजे हे काय आहे, तर हे आपल्यावर एकदम प्रेशर आणण्यासाठी केलंय. पण तरीही आंदोलन खूप नीट झालं, ह्याचं मला खरंच कौतुक वाटतं. आता हा पुढचा फोटो बघा. आहा, काय मस्त. आजचं आंदोलन एकदम वैशिष्ट्य आहे, कारण आज खूप जण एकत्र आलेली. तुम्ही इथं बघू शकता, आपले पवार साहेब आहेत. इथं बघा अभिजित दिपके, कॉक्रोच जनता पार्टीचे. इथं कांगणे सर आहेत आणि आय गेस अजून आहेत असे भरपूर. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की असे लोक ज्यांचा स्टुडंटपर्यंत भरपूर जास्त आवाज आहे, हे सगळे उपस्थित होते. आणि सगळ्यात मेन, हे आंदोलन पुणे किंवा मुंबईला नाही झालेलं, तर आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये झाले. आणि तिकडे आलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांनीचं खरंच कौतुक आहे की तुम्ही वेळ काढून आला. 12 जुलैला तुमची परीक्षा आहे, तरी पण तुम्ही वेळ काढून आला. खरंच सल्यूट. मला खूप भारी वाटलं की सगळे एकत्र आलेत. आणि आपली मागणी एकच आहे आणि सिंपल आहे की परीक्षा जी ऑनलाईन पद्धतीने डिक्लेअर केल्या ती ऑफलाईन व्हावी. ह्याच्या आधी पण ऑफलाईन होत होती, म्हणजे आयोग घेऊ शकते. तर आयोगाचं माहीत नाही काय सुरू आहे, पण त्यांचा हट्ट आहे की त्यांनी ऑनलाईन घ्यायला बघायला लागल्यात. आपल्याला ते करून द्यायचं नाहीये. अजून आपण बघूया. लोकसत्तामध्ये बातमी आली. बातमी म्हणजे रेड लाईन वाचा. हे बघा, MPSC मधील एका अधिकाऱ्याने असे सांगितलं की राज्य सरकारकडून ऑनलाईन पद्धतीवर पुनर्विचार करण्याच्या सूचना दिल्याची माहिती. एक लक्षात ठेवा, हा फक्त आंबा आहे, हा लिंबू आहे, आपल्याला दाखवला जातोय असं काही नाहीये. हे आपलं, आणि विचारलं सूत्र तर गुप्त आहेत म्हणतात. एक लक्षात ठेवा, जोपर्यंत नोटिफिकेशन येत नाहीत आपल्याला सक्रिय व्हायला लागणार आहे. आणि मी पर्सनली तुम्हाला सांगतोय, खूप अवघड आहे परीक्षा ऑनलाईनची ऑफलाईन करणं. खूप अवघड आहे. तुम्हाला सगळ्यांना खूप सोपं वाटायला लागले. आपण ह्याच्या आधी खूप आंदोलनं केली आहेत, सगळे आंदोलनं सक्सीड झालेले, पण 1 जानेवारीचं झालं नाहीये. ह्याच्यावर आपल्याला कळतंय की सरकार ऐकत नाही. आणि आयोग एकच म्हणणार, सरकार आम्हाला डायरेक्शन देऊ दे, आम्ही करतो. आयोगाचा ह्यात काहीही रोल नाहीये. एक लक्षात ठेवा. आता अजून आपण विचार की आज आंदोलनामध्ये काय काय झालं. सगळं काही बरोबर झालं, नीट झालं. डेफिनेटली नीटच होणार होतं. अरे MPSCचे विद्यार्थी आहेत, काय ऐरे गैरे नाही आहेत, सगळे सुशिक्षित आहेत, समज आहे आणि सगळ्यांना बुद्धिमान आहेत. आपले सगळे मुद्दे ज्या ठिकाणी जायचे ते गेले. डेफिनेटली पत्रकार घ्या, काय काय मोठे पॉलिटिशियन घ्या, या सगळ्यांपर्यंत पोहोचलं. आणि मेन एकच मुद्दा जो बरोबर पोहोचला की ऑफलाईन. ऑफलाईनचा मुद्दा महत्त्वाचा होता, तो आपण धरून ठेवला. आले बघा की मध्ये राजकीय टीका सुरू झाल्या. डेफिनेटली कोण ना कोणतरी असतं, कोण ना कोणतरी उकसवतं, पण आपले विद्यार्थी मुलं एकदम नीट होते. त्यांनी विरोध केला. त्यांनी म्हणले आपला नीट मुद्दा पकडून ठेवा. आणि डेफिनेटली ह्याच्यात काय जणांनी TETचा पेपरचा लीकबद्दल पण बोललं. पण एक लक्षात ठेवा, आपलं हे जे आंदोलन हे TETच्या पेपर विरोधात किंवा ह्याच्यात नाही. आपलं फक्त MPSC ऑफलाईन बद्दल आहे. मुद्दा एक असला तरच तो पूर्ण होणार. 4-5 मुद्दे ठेवले तर कुठलाही पूर्ण होत नाही. एक लक्षात ठेवा. आणि
आता हे वाचू शकता की आता हे फक्त डायरेक्शन्स आहेत की पुढच्या वेळी काय केले पाहिजेत. मला फक्त एवढंच सांगायचं आहे की 12 जुलैला होणारी परीक्षा आहे, तरी पण छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थी आले. खरंच सगळ्यांचं मनापासून आभार. आणि पुण्यामध्ये पण डेफिनेटली आंदोलनं होतील, माझा पण डेफिनेटली सहभाग असेल. तर बघू आपण काय होतंय. आपण डेफिनेटली ट्विट, व्हिडिओज, शेअर्स या माध्यमातून MPSCला किंवा सरकारला कळवू. आय होप की सरकार आपली मागणी ऐकल.